मित्रांनो, आज आपण बघणार आहे कृषीविषयक माहिती. याच्या अगोदरचे जीवशास्त्राचे मी 2 लेक्चर यूट्यूबवरती अपलोड केलेले आहे. हा पार्ट 3 आहे. तर चला तर बघूया कृषीविषयक माहिती. जैवतंत्रज्ञान नैसर्गिक गुणधर्माव्यतिरिक्त नवीन गुणधर्म धारण करणाऱ्या वनस्पती व प्राणी यांची उत्पत्ती करणे म्हणजे जैवतंत्रज्ञान. मानवी फायद्याच्या उद्देशाने सजीवांमध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर घडवून सुधारणा करणे म्हणजे जैवतंत्रज्ञान होय. जैवतंत्रज्ञानामध्ये जनुकीय अभियांत्रिकी व ऊती संवर्धन यांचा समावेश होतो. ऊती संवर्धन म्हणजे सजीवाच्या शरीराबाहेर पोषक व निर्जंतुक माध्यमात त्यांच्या पेशी आणि ऊतींची वाढ करणे. फ्रेडरिक स्टुअर्ट या ब्रिटिश वनस्पती शास्त्रज्ञाने पेशी व ऊतीची शरीराबाहेर वाढ होऊ शकते हे सिद्ध केले. या ठिकाणी हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे की बाबा कोणत्या वनस्पती शास्त्रज्ञाने पेशी व ऊतीची शरीराबाहेर वाढ होऊ शकते हे सिद्ध केलं, तर उत्तर काय राहील? फ्रेडरिक स्टुअर्ट. जैवतंत्रज्ञानामुळे शेती व्यवस्थापनात झालेले बदल. पिकांच्या DNA बदल घडवून जनुकीय सुधारित वाहन निर्मिती. जनुकीय सुधारित वाहनांचे उदाहरणे आपल्याला खालीलप्रमाणे सांगता येतील. जसे की एका कॉलममध्ये पीक दिलेले आहेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये जनुकीय सुधारित वाहन. जसे की मकापासनं मॉन 810 ही जात विकसित केलेली आहे, तर दुसरी मॉन 863 ही जात विकसित केलेली आहे. बटाटा या पिकापासून फ्लोरा ही नवीन जनुकीय सुधारित वाण तयार केलेलं आहे, तर भाताचं जनुकीय सुधारित वाण गोल्डन राईस आहे. सोयाबीनचं विस्टिव गोल्ड, टोमॅटोचं वैशाली, तर कापूसचं बीटी कॉटन असे हे जनुकीय सुधारित वाण तयार केलेले आहेत. कुक्कुटपालनामध्ये सुद्धा काही जनुकीय वाण सुधारित केलेले आहे. जसे लेयर्स ह्या कोंबड्या अंडे देणाऱ्या कोंबड्या आहेत, उदाहरणार्थ लेगहॉर्न, मिनॉर्का, ॲकोना, लोहमन. तर ब्रायलर्स मांस देणाऱ्या कोंबड्या आहेत, ब्रह्मा, लॉग, कोचीन, असील ह्या जातीच्या ज्या कोंबड्या आहेत त्या ब्रायलर्स म्हणजेच मांस देणाऱ्या कोंबड्या म्हणून ओळखल्या जातात. त्यानंतर दुहेरी उपयोग म्हणजेच काय, अंडे आणि मांस अशा दोन्ही देणाऱ्या कोंबड्या म्हणजेच दुहेरी उपयोग असणाऱ्या, जसे की रोड आयलँड रेड, न्यू हॅम्पशायर, प्लायमाऊथ, थॅरॉक, ब्लॅक रॉक असे हे दुहेरी उपयोग असणारे काही कोंबड्यांच्या जाती आहेत. त्यानंतर रेशीम उपयोग. रेशीम उत्पादनासाठी रेशीम किडे म्हणजे पतंग पाळले जातात. बॉम्बिक्स मोरी जातीच्या रेशीम किड्याच्या रेशीम उद्योगात सर्वाधिक वापर होतो. रेशीम किड्याच्या जीवनचक्रात अंडी, अळी, कोश, पतंग या 4 अवस्था असतात. म्हणजे कसं, अंडीमधनं अळी तयार होणार, अळीपासून कोश होणार, कोशापासून पतंग, या 4 अवस्थेमधनं काय होतं, रेशीम तयार होतं. तुतीची पाने खाऊन अळ्यांचे पोषण होते. त्यांच्या लाळ ग्रंथीतून निघणाऱ्या स्रावापासून काय बनतं, तर रेशीमचा तंतू बनतो. पुन्हा एकदा सांगतोय, तुतीची पाने खाऊन अळ्यांचे पोषण होते. त्यांच्या लाळ ग्रंथीतून निघणाऱ्या स्रावापासून रेशीम तंतू बनतो. ट्रान्सप्लांटेशन ह्युमन ऑर्गन ॲक्ट 1994 यामध्ये ह्या कायद्यामध्ये, तर उद्याचा प्रश्न असा आला की ट्रान्सप्लांटेशन ह्युमन ऑर्गन ॲक्ट कितीचा आहे, तर 1994चा आहे. आणि ह्या कायद्यामध्ये 2009, 2011 आणि 2014 या वर्षामध्ये सुधारणा करण्यात आहेत. आता ह्या कायद्याचा उद्देश काय होता, अवयवदान व प्रत्यारोपण यावर कायद्याचा अंकुश ठेवणे व फसवणूक रोखणे. नेक्स्ट आहे भारतामधील जैवतंत्रज्ञानाचा विकास. 1982 राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान मंडळ स्थापन केलं. 1986 वरील मंडळाचे रूपांतर विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत जैवतंत्रज्ञान विभागामध्ये करण्यात आले. जैवतंत्रज्ञानाचा व्यावहारिक उपयोग काय आहे, जसा की बीटी कापूस, बॅसिल्स थ्युरिनजिनिसिस या जीवाणूपासून या बीटी कापसाची निर्मिती होते. गोल्डन राईस तांदळाच्या या जातीमध्ये जीवनसत्व निर्माण करणारे जनुक टाकण्यात आले. 1996 स्कॉटलँड येथे फिन डॉर्सेट जातीच्या मेंढीपासून डॉली मेंढी क्लोनिंग पद्धतीने तयार केली. सुडोमोनास जीवाणू प्रदूषित पाणी व जमीन यातील हायड्रोकार्बन आणि तेलासारखी प्रदूषके वेगळी करण्यासाठी वापरतात. आता प्रश्न असा येतो की प्रदूषित पाणी आणि जमीन यातील हायड्रोकार्बन व तेलासारखी प्रदूषके वेगळी करण्यासाठी कोणता जीवाणू वापरतात, तर त्याचं उत्तर काय येईल, सुडोमोनास हे जीवाणू वापरतात. मोहरी ही वनस्पती सेलेनियम टेरिस विटाटा, मोहरी ही वनस्पती सेलेनियम टेरिस विटाटा ही वनस्पती आर्सेनिक व सूर्यफूल हे युरेनियम व आर्सेनिक शोषून घेते.
त्यामुळे सूर्यफुलाचं पीकसुद्धा शेतीमध्ये खूप उपयोगाचं आहे. नेक्स्ट आहे वनस्पतीचे वर्गीकरण. वनस्पती वर्गीकरणाचा आधार वनस्पती शास्त्रज्ञ एचर यांनी 1883 वनस्पती सृष्टीचे 2 उपसृष्टीमध्ये वर्गीकरण केले. त्यानुसार अबीजपत्री आणि बीजपत्री ह्या 2 उपसृष्टींचा विचार वर्गीकरणासाठी केला जातो. आता प्रश्न असा पडतो की वनस्पतीचं वर्गीकरण प्रमुख 2 उपसृष्टीमध्ये कोणते केलेले आहेत, तर एक हे अबीजपत्री आणि दुसरं आहे बीजपत्री. सध्या स्थितीमध्ये वनस्पती वर्गीकरणासाठी आधार म्हणून फुले, फळे, फळांचे आवरण, बीजपत्रांची संख्या यांचा आधार घेतला जातो. वनस्पती सृष्टीचे वर्गीकरण जसे की अबीजपत्री वनस्पती आणि बीजपत्री वनस्पती. सगळ्यात पहिले आपण अबीज वनस्पती बघू. या गटातील वनस्पतींना फुले व बीजे येत नाहीत. या वनस्पती बीजाणू धारण करतात. युग्मकाद्वारे लैंगिक प्रजनन होतं आणि यांचे प्रमुख 3 प्रकार पडतात, जसे थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरेडोफायटा. त्यानंतर बीजपत्री वनस्पती. या वनस्पतींना बिया व फुले येतात. यांच्यात प्रजनन प्रक्रियेनंतर बिया तयार होतात, ज्यामध्ये भ्रूण व अन्नसाठा असतो. बिया फळांमध्ये झाकलेल्या असणे किंवा नसणे यावरून यांचे आवृत्तबीजी व अनावृत्तबीजी असे 2 प्रकार पडतात. आता बीजपत्री वनस्पतीचे सुद्धा 2 प्रकार पडतात, जसे की आवृत्तबीजी आणि अनावृत्तबीजी. आवृत्तबीजीमध्ये बांबू, केळी, कांदा यांचा समावेश होतो, तर अनावृत्तबीजीमध्ये सायकस, पिसिया, ख्रिसमस ट्री, थुजा, पायनस, देवदार या वनस्पतीचा समावेश होतो. आता आवृत्तबीजी आणि अनावृत्तबीजी याबद्दल आपण थोडी डिटेलमध्ये माहिती बघू. आवृत्तबीजी या वनस्पतींना येणारे फुले हे त्यांचे अवयव आहे. फुलांचे रूपांतर फळात होते व फळांच्या आत बिया तयार होतात. तर अनावृत्तबीजीमध्ये वनस्पती सदाहरित, बहुवार्षिक व काष्ठमय असतात. या वनस्पतींच्या खोडांना फांद्या नसतात. पानांचा मुकुट तयार झालेला असतो. तसेच पुन्हा आवृत्तबीजीमध्ये या बियांवर आवरण असते, म्हणून त्यांना अँजिओस्पर्म म्हणतात. ज्या बियांचे सहजपणे 2 भाग सुटे होतात त्यांना द्विबीजपत्री वनस्पती, तर ज्यांच्या बियांचे 2 भाग होत नाहीत त्यांना एकबीजपत्री वनस्पती असे म्हटले जाते. तसेच अनावृत्तबीजीमध्ये या वनस्पतींची नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रांवर येतात. यांच्या बियावर नैसर्गिक आच्छादन नसते, म्हणजेच यांना फळे येत नाही, म्हणूनच यांना अनावृत्तबीजी म्हणतात. आवृत्तबीजी वनस्पतीचे 2 प्रकार पडतात. पुण्यांदा बघतोय आपण आवृत्तबीजी वनस्पतीचे किती प्रकार पडतात, तर 2 प्रकार पडतात. पहिले हे द्विबीजपत्री वनस्पती आणि दुसरं आहे एकबीजपत्री वनस्पती. तर आता आवृत्तबीजी वनस्पतीचे जे 2 प्रकार आहेत, द्विबीजपत्री वनस्पती हिची वैशिष्ट्ये काय आहेत ते बघू आपण. दोन्हीचं बी वैशिष्ट्य त्यांचं एक दोन्हींची तुलना या ठिकाणी केलेली आहेत ह्या तक्त्यामध्ये. जर बी बघितलं तर द्विबीजपत्री वनस्पतीमध्ये 2 बीजपत्रे असतात, तर एकबीजपत्रीमध्ये एकबीजपत्र असतं. यांचं जर आपण मूळ बघितलं तर द्विबीजपत्री वनस्पतीचं मूळ ठळक प्राथमिक मूळ सोटमूळ असतं, तर एकबीजपत्री वनस्पतीचं मूळ हे तंतुमूळ असतं. द्विबीजपत्री वनस्पतीचं खोड मजबूत, कठीण, उदाहरणार्थ वडवृक्ष, पिंपळ ह्या वनस्पती द्विबीजपत्री वनस्पतीत मोडतात. तर एकबीजपत्री वनस्पती पोकळ, आभासी आणि चकतीसारख्या असतात. उदाहरणार्थ बांबू, केळी, कांदा या वनस्पती कशात पडतात, एकबीज वनस्पतीमध्ये पडतात. त्यानंतर जर आपण द्विबीजपत्री वनस्पतीचं पान बघितलं तर जाळीदार शिराविन्यास असतं, तर एकबीजपत्री वनस्पतीमध्ये समांतर शिराविन्यास असतो. जर आपण द्विबीजपत्री वनस्पतीचं फूल बघितलं 4 किंवा 5 भागाचं फूल असतं, चतुर्भागी किंवा पंचभागी त्याला असंही म्हणतात. तर एकबीजपत्री वनस्पती बघितलं 3 किंवा 3च्या पटीत भाग असणारे असे त्रिभागी काय असतं यांचं फूल असतं. चला तर आता आपण वनस्पती सृष्टी बघूया. अबीजपत्री म्हणजे अपुष्प वनस्पती आणि बीजपत्री म्हणजे काय, सपुष्प वनस्पती. सगळ्यात पहिले अपुष्प वनस्पतीचे आपण प्रकार बघूया. नंबर 1 प्रकार पडतो थॅलोफायटा, नंबर 2 पडतो ब्रायोफायटा आणि नंबर 3 पडतो टेरिडोफायटा. थॅलोफायटामध्ये स्पायरोगायरा, इलोथ्रिक्स, उल्व्हा, सरगॅसम, तर ब्रायोफायटामध्ये मर्किन्सिया, अँथोसिरॉस, फ्युनारिया अशी विविध वनस्पती त्यात पडतात. त्यानंतर टेरिडोफायटामध्ये फर्न,
त्यानंतर नेचे, मार्सेलिया, टेरिस लायकोपोडियम, इडियम इत्यादी काय पडतात? वनस्पती पडतात. आता आपण दुसरा प्रकार बघूया. बीजपत्री म्हणजे सपुष्प वनस्पती. यांच्या पण दोन प्रकार पडतात, एक आवृत्तबीजी आणि दुसरा अनावृत्तबीजी. आवृत्तबीजीचे पण एकबीजपत्री आणि द्विबीजपत्री असे दोन प्रकार पडतात. एकबीजपत्रीमध्ये बांबू, केळी, कांदा यांचा समावेश होतो, तर द्विबीजपत्रीमध्ये पिंपळवड यांचा समावेश होतो. अनावृत्तबीजीमध्ये सायकस, पिसिया, तुझा म्हणजे मोरपंखी वनस्पती, पायनस, देवदार इत्यादी वनस्पतीचा कशामध्ये समावेश होतो? तर अनावृत्तबीजीमध्ये समावेश होतो. नेक्स्ट, आता प्रमुख वनस्पती गटाचे लक्षणे आणि त्यांची वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत. नंबर 1 आहे थॅलोफायटा. या गटातील वनस्पती प्रामुख्याने पाण्यात वाढतात. मूळ, खोड, पाने, फुले इत्यादी विशिष्ट अवयव नसणाऱ्या तसेच हरितद्रव्यामुळे स्वयंपोषी असणारे या गटाला शैवाल असे म्हणतात. थॅलोफायटा या गटामध्ये कोणती वनस्पती पडते? तर शैवाल नावाची वनस्पती पडते. आता शैवालचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर विशिष्ट अवयव नसतं, हरितद्रव्यामुळे स्वयंपोषी असणाऱ्या या गटाला काय म्हणतात? शैवाल म्हणतात. त्याला मूळ, खोड, पाने अशी विशिष्ट अवयव नसतात. शैवाल हे एकपेशीय, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. शैवाल काय आहे? एकपेशीय. तसेच ते बहुपेशी प्रकारचे पण असतात. याच गटात हरितद्रव्य नसलेल्या विविध प्रकारच्या किण्व व बुरशींचा समावेश होतो, त्यास कवके असे म्हणतात. या ठिकाणी आता प्रश्न निर्माण होतो, किण्व आणि बुरशी किंवा कवक ही कुठल्या गटामध्ये पडतात वनस्पतीच्या? तर थॅलोफायटा या गटामध्ये पडतात. नेक्स्ट बघू आपण शैवाल. प्रामुख्याने जलीय असते, गोड्या पाण्यात किंवा समुद्रात वाढतात. काही शैवाल एकपेशीय असतात. उदाहरणार्थ क्लोरेला नावाचा शैवाल हे एकपेशीय जे अचल असतं. त्यानंतर क्लॅमिडो मोनास हे काय असतं? चल असतात. काही शैवाल बहुपेशीय असतात व त्याच्या धाग्यांना शाखा फुटत नाही. उदाहरणार्थ स्पायरोगायरा, सर्गॅसम ह्या काय आहेत? तर बहुपेशीय शैवाल आहे. शैवालाची पेशीभित्तिका द्विस्तरीय असते. शैवालाची पेशीभित्तिका कशी असते? द्विस्तरीय असते. आतील स्तर हा सेल्युलोजचा तर बाहेरील स्तर हा पेक्टिनचा असतो. सर्व शैवालामध्ये हरितद्रव्य अ असतं. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की सर्व शैवालामध्ये कोणतं हरितद्रव्य असतं? तर अ नावाचं हरितद्रव्य असतं. प्रकाश संश्लेषी रंगद्रव्याच्या आधारावरून शैवालाचे 3 गट पडतात. शैवालाचे किती गट पडतात? 3 गट पडतात. कशावरून? प्रकाश संश्लेषी रंगद्रव्याच्या आधारावरून. नंबर 1 हरित शैवाल, नंबर 2 तपकिरी शैवाल आणि नंबर 3 लाल शैवाल. तर सगळ्यात पहिले आपण हरित शैवाल बघू. यामध्ये प्रकाश संश्लेषी हरितद्रव्य व प्रकाशसंश्लेषी हरितद्रव्य अ व ब असते. पेशीभित्तिका सेल्युलोजची असते. सहसा गोड्या पाण्यात आढळतात. जसं त्याचं जर आपण उदाहरण बघितलं तर क्लॅमिडो मोनास, स्पायरोगायरा, कारा इत्यादी काय आहेत? या हरित शैवालीच्या वनस्पती किंवा हरित शैवालाचे प्रकार आहेत. त्यानंतर तपकिरी शैवाल. यामध्ये हरितद्रव्य अ, क तसेच फुकोझान्थिन असतात. लॅमिनारिन व मॅनिटॉल यांच्या स्वरूपात अन्न साठवले जाते. पेशीभित्तिका सेल्युलोज व लिग्निन यांनी बनलेले असते. याचे जर आपण उदाहरणं बघितले तर एक्टोकार्पस, सर्गॅसम, फ्युक्स या इत्यादी याचे काय आहेत? प्रकार आहेत. नंतर लाल शैवाल. हरितद्रव्य अ, ड व फायकोइरेथ्रिन असतात. अन्न फ्लोरिडिन स्टारच्या स्वरूपात साठवून ठेवतात. पेशीभित्तिका पेक्टिन, सेल्युलोज आणि कार्बोहायड्रेटची बनलेली असते. याचं जर आपण उदाहरण बघितलं तर चोंड्रस, गोलिडियम, पॉलिसिफोनिया इत्यादी काय त्याचे प्रकार आहेत. नेक्स्ट आपण बघू शैवालाची वैशिष्ट्य. शैवालाचे जर वैशिष्ट्य बघायला गेलं तर पेशीभित्तिका सेल्युलोजपासून बनलेले असते. बहुतेक शैवाल हे एकपेशीय असते. स्टारच्या स्वरूपात अन्नाची साठवणूक असते. त्यानंतर आहे शैवालाची आर्थिक उपयोगिता. खाद्यपदार्थ म्हणून आपण शैवालाचा उपयोग करतो. तपकिरी शैवाल गटातील उल्वा आणि पॉरफेरा यांचा जापानीज लोकांच्या आहारात सलाड म्हणून उपयोग केला जातो. रोडोमारिया प्ल्युमेटा ही शैवालाची जात तंबाखू म्हणून वापरतात. काय म्हणतोय मी? रोडोमारिया प्ल्युमेटा ही शैवालाची जात तंबाखू म्हणून वापरतात. भारतीय उपखंडामध्ये आहारामध्ये नॉस्टॉक आणि अम्लिकस या शैवालाच्या जातींचा वापर होतो. चॉकलेट उद्योगामध्ये वापरण्यात येणाऱ्या लेरिश ॲजर म्हणजे आयरिश जेलच्या निर्मितीसाठी कॉन्ड्रस या शैवालाचा वापर केला जातो. नेक्स्ट आहे कृषी क्षेत्रातील उपयोग. आता शैवालाचा कृषी क्षेत्रामध्ये काय उपयोग आहे? मृदेची उत्पादकता वाढवण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या नत्र स्थिरीकरणासाठी नॉस्टॉक व
ॲनावेना यांचा वापर होतो. वाळवंटी प्रदेशातील मृदेची गुणवत्ता सुधारण्यासाठी नीलहरित शैवाल म्हणजे ब्ल्यू ग्रीन अल्गीचा वापर होतो. व्यापार व व्यवसाय क्षेत्रातील उपयोग. आता शैवालाचा व्यापार आणि व्यवसाय क्षेत्रातील काय उपयोग आहे, तर तपकिरी शैवालामध्ये पोटॅशियम क्लोराईड आढळते, ज्याचा वापर पोटॅशियम मीठ म्हणून करतात. शैवालाचे फर्मेंटेशन केल्यानंतर ॲसिटिक ॲसिड निर्मिती होते. प्रयोगशाळेत वापरण्यात येणारा ॲगर या पदार्थाची निर्मिती लाल शैवालपासून होते. पशूंना आहार म्हणून आता शैवालाचा कसा उपयोग होतो, तपकिरी शैवाल या गटातील सॅरेजिसम या जातीचा पशु आहारामध्ये काय होतो, उपयोग होतो. लाल शैवाल हे सुद्धा पशु आहार म्हणून वापरतात. तर शैवालाचा वैद्यकीय व औषध क्षेत्रात कसा वापर होतो, क्लोरेलिन नावाचे प्रतिजैविक हे क्लोरेला या शैवालापासून निर्माण होते. तर लॅमिनेरिया नावाच्या शैवालापासून आयोडीनची निर्मिती होते. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की कोणत्या शैवालापासून आयोडीनची निर्मिती होते, तर लॅमिनेरिया या शैवालापासून कशाची निर्मिती होती, आयोडीनची निर्मिती होते. नेक्स्ट प्रकार बघू आपण. अगोदर जो बघितला तो थॅलोफायटा प्रकार होता. आता दुसरा जो बघतोय आपण तो म्हणजे कुठला, ब्रायोफायटा. या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हटले जाते, कारण त्या ओलसर मातीत वाढतात, परंतु प्रजननासाठी त्यांना पाण्याची गरज भासते. या वनस्पती निम्नस्तरीय, बहुस्तरीय व स्वयंस्पोषी असतात. त्यांच्यामध्ये प्रजनन हे बीजाणू निर्मितीने होते. या वनस्पतींना खरी मुळे, खोड, पाने नसतात, तर पानासारख्या रचना असतात व मुळांऐवजी मुळांसारखे अवयव सुलभ असतात. पाणी व अन्नाच्या वहनासाठी विशिष्ट ऊती नसतात. उदाहरणार्थ मॉस, फ्ल्युनारिया, मर्केन्शिया, अँथोसिरॉस, रिक्सिया यामध्ये अशा विविध प्रकारच्या वनस्पती यामध्ये पडतात. यामध्ये वाहक ऊती नसल्यानं त्यांना असंवनीही म्हणतात. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ब्रायोफायटा या वनस्पतींना दुसरं नाव काय आहे, असंवनी वनस्पती. नेक्स्ट आहे तिसरा प्रकार, टेरिडोफायटा. या गटातील वनस्पतींना मुळे, खोड, पाने असे अवयव असतात. पाणी व अन्न वहनासाठी स्वतंत्र ऊती असतात. त्यांना फळ व फुले येत नाही. प्रजनन हे पानाच्या मागील बाजूस तयार होणाऱ्या बीजाणूद्वारे होते. वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन हे बीजाणू निर्मितीद्वारे, तर लैंगिक प्रजनन हे युग्मन निर्मितीद्वारे होते. वनस्पतीमध्ये सुस्पष्ट अशी संवहनी संस्था असते. सर्वात पहिल्या संवहनी वनस्पती हे टेरिडोफायटा या गटातील आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की भूतलावरच्या सर्वात पहिल्या संवहनी वनस्पती ह्या कोणत्या गटातील आहे, तर टेरिडोफायटा या गटातील आहे. या वनस्पती स्थलवासी, लहान बहुवार्षिक किंवा वार्षिक असतात. या वनस्पती कुठल्या कुठल्या प्रकारे स्थलवासी, लहान बहुवार्षिक आणि वार्षिक अशा तिन्ही प्रकारामध्ये या वनस्पती पडतात. या वनस्पती सावलीत, ओलसर व दमट ठिकाणी वाढतात. नेचे या वनस्पती जलीय, शुष्कोद्भिद किंवा आदिपादपीय असतात. अझोला, मार्सिलिया या जलीय असतात. इक्विसेटम या शुष्कोद्भिद, तर लायकोपोडियम ह्या आदिपादपीय असतात. लायकोपोडियम या वनस्पतीचे बियाणे औषधी गुणधर्म दर्शवतात. सोने या धातूंची निर्मिती इक्विसेटम या वनस्पतीपासून होते. पॅट्रिडियम ही वनस्पती जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरतात. पॅट्रिडियम ही वनस्पती कशासाठी वापरतात, तर जनावरांच्या चाऱ्यांसाठी वापरतात. आता आपण प्रकार दुसरा जो पार्ट बघतोय तो म्हणजे कुठला, वनस्पतीमधील पोषण, न्यूट्रिशन इन प्लांट. कुठला आपण पार्ट बघतोय, तर वनस्पतीमधील पोषण, न्यूट्रिशन इन प्लांट. प्राण्यांप्रमाणेच वनस्पतींनाही काय असतं, वाढीसाठी व ऊर्जा मिळवण्यासाठी कशाची गरज असते, अन्नाची गरज असते. हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियाद्वारे काय तयार करतात, अन्न तयार करतात. या वनस्पती कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 आणि पाणी H2O शोषून त्यांचे पिष्टमय पदार्थात म्हणजे ग्लुकोजमध्ये काय करतात, रूपांतर करतात. ही क्रिया सूर्यप्रकाशात हरितद्रव्याच्या सहाय्याने होते. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की वनस्पती कार्बन डायऑक्साईड आणि पाणी शोषून त्यांचे पिष्टमय पदार्थात म्हणजे ग्लुकोजमध्ये रूपांतर करतात आणि ही क्रिया कशामध्ये घडते, तर सूर्यप्रकाशाच्या हरितद्रव्याच्या सहाय्याने ही क्रिया घडते. ऊर्जा मिळवण्यासाठी पिष्टमय पदार्थाचा वापर केला जातो व वापरलेल्या पिष्टमय पदार्थांचा स्टार्चच्या रूपात संचय केला जातो. प्रकाश संश्लेषणात वातावरणामध्ये ऑक्सिजन सोडला जातो व शोषण क्रियामध्ये कार्बन डायऑक्साईड बाहेरील कार्बन डायऑक्साईड आत घेतला जातो. इथं थोडं प्रिंट मिस्टेक झालेलं आहे की प्रकाश संश्लेषणामध्ये ऑक्सिजन हा बाहेर सोडला जातो, तो शोषण क्रियामध्ये कार्बन डायऑक्साईड आत घेतला जातो. यामुळेच वातावरणातील ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड यांचा काय होतो, समतोल राखला जातो. त्यामुळे आपल्याला आता कळतं की वनस्पती किती महत्त्वाच्या आहेत, कारण मानवाला
किंवा इतर सजीव सृष्टीला ऑक्सिजनची खूप गरज असते आणि कार्बन डायऑक्साईडची गरज नसते, तर वनस्पती ह्या कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन आपल्याला सोडतात. त्यामुळे वनस्पतीची खूप आपल्याला गरज आहे. प्रकाश संश्लेषणाची क्रिया. पानाच्या पृष्ठभागावर असणाऱ्या पर्णरंध्राद्वारे कार्बन डायऑक्साईड पानामध्ये प्रवेश करतो. जमिनीतून पाणी शोषले जाते. हरित लवकामध्ये असलेले हरितद्रव्य सूर्यप्रकाशातून पारित ऊर्जा शोषण करते व त्या प्रकाश ऊर्जेमुळे पाण्याच्या रेणूचे हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये विघटन होऊन ATPच्या रूपात काय होतं, ऊर्जा मुक्त होते. या क्रियेत तयार झालेल्या ऊर्जेचा उपयोग कार्बन डायऑक्साईडचे पिष्टमय पदार्थात रूपांतर करण्यासाठी होतो. प्रकाश संश्लेषणाचे स्थान. आता आपण पॉईंट बघतो कशाचं, प्रकाश संश्लेषणाचं स्थान. प्रकाश संश्लेषणाची क्रिया फक्त हिरव्या वनस्पतीमध्येच होते. ही क्रिया मुख्यत्वे पानात घडते, तसेच थोड्या प्रमाणावर हिरव्या खोडांमध्ये तसेच फुलांमध्ये सुद्धा घडते. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की प्रकाश संश्लेषण वनस्पतीच्या कुठल्या भागामध्ये घडतं, तर सगळ्यात पहिले लक्षात घ्या, प्रकाश संश्लेषण ही फक्त हिरव्या वनस्पतीमध्येच होतं. ही क्रिया मुख्यतः पानात घडते, तसेच थोड्याफार प्रमाणावर हिरव्या खोडांमध्ये तसेच फुलामध्ये सुद्धा ही प्रकाश संश्लेषण घडतं. प्रकाश संश्लेषणाची क्रिया हरितद्रव्याच्या सानिध्यात होऊ शकते. ज्या भागामध्ये हरितद्रव्य नसते त्या भागामध्ये स्टार्चची निर्मिती होत नाही. खूप महत्त्वाचा हाही प्रश्न आहे की बाबा कोणत्या भागामध्ये स्टार्चची निर्मिती होत नाही, तर प्रकाश संश्लेषणाची क्रिया हरितद्रव्याच्या सानिध्यातच होऊ शकते. ज्या भागामध्ये हरितद्रव्य नसते त्या भागामध्ये काय स्टार्चची निर्मिती होत नाही. कार्बन डायऑक्साईड शिवाय प्रकाश संश्लेषण होऊ शकत नाही. हेही खूप महत्त्वाचं आहे की कार्बन डायऑक्साईड शिवाय काय वनस्पती प्रकाश संश्लेषण घडवून आणू शकत नाही. प्रकाश संश्लेषणासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि पाणी होय. प्रकाश संश्लेषणासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक कुठला, तर कार्बन डायऑक्साईड आणि पाणी होय. स्वयंपोषी वनस्पती ह्या कार्बन डायऑक्साईड व पाण्याचा उपयोग करून पिष्टमय पदार्थ तयार करतात. त्याचबरोबर वनस्पतींना आवश्यक असणारी नायट्रोजन, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम यासारखी पोषण द्रव्ये जमिनीद्वारे उपलब्ध होतात. प्रकाश संश्लेषणासाठी नायट्रोजनची आवश्यकता असते. हा नायट्रोजन अकार्बनी रूपात किंवा कार्बनी संयुगाच्या रूपात घेतला जातो. आता इथं बघा प्रकाश संश्लेषणची अभिक्रिया दिलेली आहे की कसं कार्बन डायऑक्साईड आणि पाणी एकत्र येऊन त्यामध्ये पुन्हा हरितद्रव्य आणि सूर्यप्रकाश मिक्स होतो पानांमध्ये. त्यानंतर ग्लुकोज तयार होतं, त्यानंतर O2 बाहेर वगैरे होतं, त्यानंतर पाणी वगैरे कसं हे होतं, ही सगळी या ठिकाणी सूत्र दिलेलं आहे अभिक्रियेचं. ठीक आहे. नेक्स्ट आहे प्रकाश संश्लेषणाचे प्रकार. प्रकाश संश्लेषणाचे प्रकार जर बघितले तर दोन प्रकारे, एक प्रकाश संश्लेषी पोषण व दुसरं रसायन संश्लेषी पोषण. प्रकाश संश्लेषी पोषण या पोषण पद्धतीत प्रकाशाचा वापर ऊर्जा म्हणून केला जातो. उदाहरणार्थ बहुतेक सर्व वनस्पती, शैवाले, युग्लिना, प्रोटिस्टा म्हणजे वॉलवॉक्स या वनस्पती कशा प्रकाश संश्लेषणी पोषणात पडतात. तर रसायन संश्लेषी पोषण काय, तर या पद्धतीत अकार्बनी रसायनाचा ऊर्जा म्हणून वापर होतो. उदाहरणार्थ नायट्रिफाईंग जीवाणू, सल्फर जीवाणू, लोह जीवाणू इत्यादीचा समावेश रसायन संश्लेषी पोषणामध्ये होतो. प्रकाश संश्लेषक रंगद्रव्ये. आता प्रकाश संश्लेषक रंगद्रव्यामध्ये सगळ्यात प्रथम येतं ते म्हणजे हरितद्रव्य. हरितद्रव्ये हिरव्या रंगाची असतात. ही रंगद्रव्य पाण्यामध्ये अद्रावणीय तर कार्बनी द्रावकात द्रावणीय असतात. हरितद्रव्याचे 7 प्रकार पडतात. त्यामध्ये हरितद्रव्य ABCDE हे 5. नंतर हे बॅक्टेरियोफिल आणि बॅक्टेरियोरुडिन हे 2 प्रकार. त्यानंतर सर्व प्रकाश संश्लेषक सजीवांमध्ये हरितद्रव्य अ असते, तसेच हरितद्रव्य ब हे शैवाल, ब्रायोफायटा आणि सर्व संवहनी वनस्पतीमध्ये आढळतात. नेक्स्ट आहे प्रकाश संश्लेषक रंगद्रव्य म्हणजे काय, कॅरोटीनाइड. हे हरित लवकात आणि वर्णलवकात विभागलेले आढळतात. यामध्ये पिवळ्या भगव्या रंगांपासून ते लालसर रंगापर्यंत अनेक छटा असतात. हे पाण्यात अद्रावणीय तर कार्बनी द्रावकात द्रावणीय असतात. कॅरोटीनाइडचे 2 प्रकार आहेत, कॅरोटीन आणि झॅथोफिल. कॅरोटीन यामुळे भगवा रंग प्राप्त होतो. त्याचे सूत्र C14H56 आहे, म्हणजेच ते हायड्रोकार्बन आहेत. बहुतेक वनस्पतीमध्ये बीटा कॅरोटीन आढळते. झॅथोफिल यामुळे पिवळा रंग येतो. त्याचे रेणुसूत्र C40H56O2 आहे. बहुतेक वनस्पतीमध्ये ल्युटेन झॅथोफिल आढळते.
फायकोबिलिन्स हे फक्त नील हरी शैवाल आणि लाल शैवालात आढळतं. यामध्ये फायकोसायनिन म्हणजे निळा आणि फायकोइरेथ्रिन लाल हे 2 प्रकार आहेत. प्रकाशाची तीव्रता आणि तरंग लांबी. प्रकाशामध्ये असणाऱ्या ऊर्जेला क्वांटम म्हणतात, तर रंगद्रव्य हे प्रकाश ऊर्जा शोषून घेतात. प्रकाशामध्ये असणारी ऊर्जा ही प्रकाशाच्या तरंगलांबीच्या व्यस्त प्रमाणात असते. तरंगलांबी लांब असेल तर ऊर्जा कमी असते. ठीक आहे. नेक्स्ट आहे प्रकाशाच्या विद्युत चुंबकीय पंक्तीचा दृश्य प्रकाश हा लहानसा भाग आहे. हा भाग साधारण 290 nm जांभळा भाग ते 760 nm लाल भागपर्यंत ह्या भागाला फोटोसिंथेटिकली ॲक्टिव्ह रेडिएशन संबोधतात. वनस्पतीमधील वायूंची देवाणघेवाण. तर वनस्पतीमधील वायूंची देवाणघेवाण कशी होती ते या ठिकाणी आपण बघणार आहेत. वनस्पती स्थिर असल्याने त्यांना ऊर्जेची गरज कमी असते, तसेच त्यांची शोषण क्रियेची गती प्राण्यांच्या शोषण क्रियेच्या गतीच्या तुलनेत कमी असते. वनस्पती व शोषण क्रियेत कार्बन डायऑक्साईड व ऑक्सिजन या वायूंची देवाणघेवाण करतात. शोषणासाठी विशिष्ट अवयव नसतो, म्हणून वनस्पतीच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे वायूचे वहन थोड्या प्रमाणातच होते. वनस्पतीच्या शरीरात मोठ्या आंतरपेशीय पोकळ्या असतात, त्यामुळे पर्णरंध्रातून आलेल्या हवेच्या संपर्कात सर्व पेशी असतात. वनस्पतीमध्ये वायूची देवाणघेवाण विसरण क्रियेने होते. दिवसा वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण आणि शोषण या क्रिया एकाच वेळी चालू असतात. रात्री प्रकाश संश्लेषणाची क्रिया होत नाही, यामुळे फक्त शोषण क्रिया चालू असते. पेशी शोषण किंवा अंतःशोषण. पेशी शोषण एक जैवरासायनिक प्रक्रिया असून यामध्ये ग्लुकोज सारख्या साध्या पोषक द्रव्याचे ऑक्सिडीकरण होऊन ऊर्जा मुक्त होते. ही क्रिया तंतुकणिकांमध्ये पूर्ण होते. पेशी शोषणाची क्रिया विविध सजीवात वेगवेगळी असली तरी पहिली पायरी सर्व सजीवात समान असते. पहिल्या पायरीत 6 कार्बन अणू असलेल्या ग्लुकोज रेणूचे 3 कार्बन अणू असलेल्या पायरुवेट रेणूमध्ये रूपांतर होते. ही क्रिया पेशीद्रव्यात घडून येते. ऑक्सिजन शिवाय घडून येणाऱ्या या प्रक्रियेला ग्लायकोलिसिस म्हणजेच ग्लुकोजचे विघटन म्हणतात. ग्लुकोज विघटनाचे विविध मार्ग खालील पद्धतीत दिलेले आहेत. पेशी शोषण क्रियेत निर्माण झालेली ऊर्जा ATPच्या स्वरूपात साठवली जाते. ऑक्सिशोषण क्रियेमध्ये विनाक्षी शोषणापेक्षा जास्त ऊर्जा निर्माण होते. शोषण. जटिल कार्बनी पदार्थाचे ऑक्सिडीकरण होऊन ऊर्जा मुक्त होणे म्हणजे शोषण होय. साधारणपणे 40% ऊर्जा ATPच्या स्वरूपात लगेच साठवली जाते. उर्वरित गमावलेली ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात असते. शोषणाचे महत्त्व. कार्बोहायड्रेट, प्रथिने, मेद, लिपिड, जीवनसत्वे, वर्णद्रव्ये यासारखे पेशीय पदार्थाचे जीवसंश्लेषण होण्यासाठी शोषणातून ऊर्जा पुरवली जाते. शोषणातून भरपूर ऊर्जा निर्माण होते. यामुळे पेशी विभाजन, वाढ, हालचाल, स्थानांतर इत्यादी क्रिया होतात. शोषण व प्रकाश संश्लेषण या दोन्ही क्रिया घडल्यामुळे वातावरणातील ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड यांचे संतुलन नीट राहते. किण्वन विनाक्षी शोषणाचा उपयोग अनेक मोठ्या उद्योगधंद्यामध्ये केला जातो. किण्वन प्रक्रियेचा उपयोग बेकरी, डेअरी उद्योग व कागद प्रकल्पात केला जातो. शोषणाचे जर आपण गुणोत्तर जर बघितले तर शोषणामध्ये घेतला जाणारा ऑक्सिजन व तयार होणारा कार्बन डायऑक्साईड यांच्या भागाकाराला RQ असे म्हणतात. म्हणजेच काय, शोषणाचे गुणोत्तर असे म्हणतात. कार्बोहायड्रेटचा शोषणाधार द्रव्य म्हणून वापर होतो आणि त्यांचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण घडून येते तेव्हा RQ 1 असतो, कारण यात ऑक्सिडीकरणासाठी जेवढा O2 घेतला जातो तेवढाच काय सोडला जातो, कार्बन डायऑक्साईड निर्माण होतो. विविध घटकांचे RQ मूल्य जर आपण बघितले तर मेदामध्ये RQ 0.7, प्रथिन्यामध्ये 0.9, ट्रायक्पामिटीनमध्ये 0.7, विनाऑक्सी शोषणामध्ये असंख्य, तर कार्बोहायड्रेटमध्ये 1 असा एवढा RQ असतो. वनस्पतीमधील परिवहन आता आपण हे दुसऱ्या लेक्चरमध्ये बघणार आहोत.